हरेकृष्ण पांडे हे एक इन्कम टॅक्स अधिकारी म्हणून गेल्या 1 वर्षांपासून नाशिकमध्ये काम करत होते। ते नाशिकमध्येच उत्तम नगर येथे इन्कम टॅक्स कॉलनीत राहत होते। त्यांचं मूळ गाव हे वाराणसी। मुलाला सरकारी नोकरी लागली होती, तेही इन्कम टॅक्स विभागात। म्हणून हरेकृष्ण पांडे यांचं संपूर्ण कुटुंब खूप जास्त आनंदात होतं। मुलाकडे सरकारी नोकरी आहे, बाकीही सगळ्या गोष्टी व्यवस्थित सेटल झाल्या आहेत। म्हणून घरच्यांनी हरेकृष्ण पांडे यांच्या लग्नाचा विचार करायला सुरुवात केली। लग्न कर म्हणून ते आपल्या मुलाच्या मागे लागलेत। हरेकृष्ण पांडे यांनी आपल्यासाठी मुलगी त्यांच्या घरच्यांनाच शोधायला लावली। म्हणून त्यांचे आई-वडील मुलाच्या लग्नासाठी नवऱ्या मुलीचा शोध घेत होते। त्याच वेळी हरेकृष्ण पांडे यांना त्यांच्याच मूळ गावची मोहिनी पांडे या मुलीचं स्थळ आलं। एकमेकांना बघण्याचा कार्यक्रम झाला। दोघांच्याही घरच्यांचं त्यांच्या लग्नाबद्दल बोलणं झालं आणि एकमेकांच्या पसंतीनं हरेकृष्ण पांडे यांचं लग्न मोहिनी पांडे या मुलीशी तिच्याही संमतीनं ठरलं। आपलं लग्न एका सुंदर मुलीसोबत ठरलं, तेही आपल्या आईवडिलांच्या पसंतीनं ठरलं। यामुळे हरेकृष्ण पांडे हे खूप जास्त खुश होते। घरच्यांनी देखील हरेकृष्ण पांडे यांच्या साखरपुड्याची लग्नाची तयारी जोरदार सुरू केली होती। दोघांच्याही कुटुंबाच्या संमतीनं मोहिनी आणि हरेकृष्ण यांचा साखरपुडा वाराणसीमध्ये करायचं ठरलं होतं आणि त्यासाठीच हरेकृष्ण हे 15 दिवसांची सुट्टी टाकून वाराणसी येथे स्वतःच्या साखरपुड्यासाठी गेले होते। मनात खूप आनंद होता की जसे आपण सरकारी नोकरी मिळवली तशीच सुंदर मुलगी बायको म्हणून मिळवत आहोत। तिच्यासोबत सुखाने जगण्याचं स्वप्न हा मुलगा बघू लागला। परंतु त्या साखरपुड्यात त्यांनी असं काही बघितलं की ती गोष्ट त्यांच्या डोक्यातून जायलाच तयार नव्हती। साखरपुडा होण्याअगोदर आणि साखरपुडा झाल्यानंतर त्यांची होणारी बायको मोहिनी एका तरुणासोबत वारंवार बोलताना त्यांनी बघितलं। आपली होणारी बायको सतत त्या पुरुषासोबत संपर्कात आहे, ती कधीची त्याच्यासोबत जवळीक साधत आहे। यावर हरेकृष्ण यांची नजर टिकूनच होती। परंतु हा मुलगा तिचा एखादा जवळचा मित्र असेल, कदाचित साखरपुड्याला आल्यामुळे बऱ्याच दिवसांनी भेटल्यामुळे ते असे बोलत असतील असा विचार करत त्याने आपल्या होणाऱ्या बायकोला त्या तरुणाबद्दल काहीच विचारलं नाही। परंतु पूर्ण साखरपुड्यातच या दोघांचंही बोलणं जरा जास्तच वाढत गेलं। आपल्याकडे कोणी बघत नाही असे बघून घाईघाईतच होणाऱ्या बायकोने त्या तरुणाला मिठी मारली आणि पटकनच बाजूला झाली। मात्र हरेकृष्ण बराच वेळापासून तिच्याकडेच लक्ष ठेवून होता। आपली होणारी बायको परपुरुषाला अशी इतक्या लोकांमध्ये मिठी मारत आहे, ही गोष्ट त्याला खूप खटकली आणि घाईघाईत ते तिच्याजवळ जात त्यांनी त्या तरुणाबद्दल मोहिनीकडे विचारपूस केली आणि त्यावेळी मोहिनीने जे उत्तर दिलं ते उत्तर हरेकृष्ण यांच्यासाठी खूप धक्कादायक होतं। कारण मोहिनीनं ज्या व्यक्तीला मिठी मारली होती तो तिचा पहिला प्रियकर होता। अनेक वर्षांपासून त्या दोघांचेही प्रेमसंबंध होते। हे सगळंही सत्य मोहिनीनं हरेकृष्णाला सांगितलं। जिच्यासोबत आपल्याला लग्न करायचं होतं, जिच्यासोबत आपण आपल्या संसाराचं सुखी स्वप्न बघत होतो, तिचे तर दुसराच कोणीतरी सोबत अनैतिक संबंध असल्याचं समजल्यावर या नवऱ्याला खूप मोठा धक्काच बसला आणि त्याच वेळी शांतपणे त्यानं मोहिनीसोबत लग्न करायला नकार दिला। तुझं जर या तरुणावर प्रेम आहे तर तू त्याच्यासोबतच लग्न कर, माझ्यासोबत लग्न करून आपल्या दोघांचंही आयुष्य का खराब करतेस, असं म्हणून हे लग्न हरेकृष्ण यानं लगेचच मोडलं। परंतु ही गोष्ट मोहिनीला मान्य नव्हती। ती तिच्याच गोष्टीवर ठाम होती की मी लग्न करेल तर तुझ्यासारख्या अधिकाऱ्यासोबतच करेल, जरी तो माझा प्रियकर होता पण आता नाही, मला फक्त तुझ्यासोबतच लग्न करायचं आहे असं ती म्हणू लागली। साखरपुड्याच्या या प्रकरणानंतर मोहिनीचं खरं रूप हळूहळू हरेकृष्ण याच्या समोर येऊ लागलं। हे सगळं घडल्यानंतर हरेकृष्ण अशा मुलीसोबत लग्न करायला अजिबात तयार नव्हता। परंतु इकडे आईवडिलांसाठी व तो एक चांगला अधिकारी आहे म्हणून मोहिनीला त्याच्यासोबतच लग्न करायचं होतं। म्हणून ती हरेकृष्णाला धमकवायला लागली, तू माझ्यासोबतच लग्न कर आणि जर तू माझ्यासोबत लग्न केलं नाही तर तुला आणि तुझ्या कुटुंबाला तुम्ही आमच्याकडे हुंडा मागितल्याच्या खोट्या गुन्ह्यात अडकवेल, तुला आणि तुझ्या पूर्ण कुटुंबाला मी रस्त्यावर आणेल, लक्षात ठेव। अशा धमक्या मोहिनी हरेकृष्णाला
तिला वारंवार देत राहिली। साखरपुड्यात आपल्या प्रियकराला मिठी मारल्यामुळे हरेकृष्णाला मोठा धक्काच बसलेला होता। आपली या स्थळात फसवणूक झाल्याची भावना त्यांच्या मनात सारखी येत होती। तर दुसरीकडे ज्या मुलीसोबत साखरपुडा झाला आहे ती मोहिनी वारंवार त्याला धमकी देत होती, ब्लॅकमेल करत होती। मोहिनीकडून काही दिवसांपासून हरेकृष्ण यांचा मानसिक छळ सुरू होता। हे सगळं हरेकृष्ण सोबत घडत असल्यामुळे ते खूप जास्त विचार करू लागले होते आणि त्यामुळे ते मोठ्या डिप्रेशनमध्ये चालले गेले। यातून आता कसा मार्ग काढायचा, या मुलीपासून आपली सुटका कशी करून घ्यायची हेच आता हरेकृष्णाला समजत नव्हतं। त्या मुलीसोबत आपण संसार करू शकत नाही आणि जर आपण तिच्यासोबत लग्न केलं नाही तर ती आपल्यावर खोटे आरोप लावेल। एप्रिल महिन्यात लग्नाची तारीख जवळ येत होती। जर लग्न झालं नाही तर आपल्या आईवडिलांनाही आपल्यामुळे त्रास सहन करावा लागेल असा विचार करत हरेकृष्ण यांनी टोकाचे पाऊल उचललं। हरेकृष्ण यांनी रात्री नाशिकमध्ये आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला। त्यांनी स्वतःला संपवण्याची घटना जेव्हा उघडकीस आली तेव्हा पोलिसांनी त्यांच्या आकस्मिक मृत्यूची नोंद केली। 18 एप्रिल रोजी हरेकृष्ण पांडे यांचं लग्न मोहिनीसोबत होणार होतं। त्याआधीच हरेकृष्ण यांनी मृत्यूचा निर्णय घेतला, पण तो का घेतला याचा तपास पोलिसांनी सुरू केला, परंतु कोणतीही माहिती त्यांना मिळत नव्हती। त्याच काळात हरेकृष्णाच्या घरी ही घटना सांगण्यात आली आणि त्यांचा मृतदेह वाराणसी येथे पाठवण्यात आला। पोलीस मात्र तपास करत होते। हरेकृष्णाच्या मृत्यूचं गूढ मात्र उलगडत नव्हतं। या संपूर्ण घटनेला आता 15 दिवस झाले होते, परंतु अजूनही पोलिसांच्या हाती यश मिळालं नव्हतं। पण 16 एप्रिल रोजी हरेकृष्ण यांचे भाऊ हरेराम पांडे हे वाराणसीमधून नाशिकमध्ये आले आणि पोलिसांची भेट घेतली आणि त्याला जे काही माहिती होतं ते सगळंही त्यानं पोलिसांना सांगून दिलं। हरेराम पांडे यांनी हरेकृष्ण यांची होणारी बायको मोहिनी पांडे व तिचा प्रियकर सुरेश पांडे, त्यांचा अजून एक साथीदार मयंक पांडे या तिघांच्याही विरोधात पोलीस तक्रार दाखल केली। पोलिसांनी या तिघांच्याही विरोधात भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला। या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल असं वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी सांगितलं। हरेकृष्ण यांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमातच नवरीनं आपल्या कथित प्रियकराला सर्वांसमोर मिठी मारली होती। यामुळे तिचे प्रेम संबंध उघड झाले आणि यामुळे हरेकृष्ण पांडे मानसिक तणावात आले होते आणि म्हणूनच त्यांनी असले टोकाचे पाऊल उचलले। दरम्यान ह्या घटनेनंतर नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे। मात्र या घटनेतून आपण काय घ्यावे? तुम्ही जर लग्न करायला चालले असाल तर पहिल्यांदा होणाऱ्या पार्टनरची चौकशी करणं खूप महत्त्वाचं आहे। आईवडिलांनी तुमच्यासाठी योग्य जोडीदार शोधला असेल असा तुमचा विचार बरोबर आहे, परंतु आजच्या जमान्यात तुम्ही देखील मुलींची वैयक्तिक चौकशी करणं गरजेचं आहे, कारण तिच्यासोबत संपूर्ण आयुष्य तुम्हाला घालवायचं असतं आणि एखाद्या मुलीनं सरकारी नोकरी आहे म्हणून फक्त त्या मुलाशी लग्न करणं आणि प्रेम दुसऱ्यावर करणं हे खूप चुकीचं आहे। पैशांसाठी एखाद्याचे जीवन बर्बाद करू नका आणि मुलांनी सुद्धा आत्महत्या करण्याअगोदर आपल्या आईवडिलांचा विचार करत चला। काल आलेल्या मुलीसाठी आयुष्यभर आपल्या सोबत असणाऱ्या आपल्या आईवडिलांना कायमचं असं दुःखात सोडून जाऊ नका। बाकी तुम्हाला या घटनेतून काय वाटते खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका। चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।